रणनीती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापूर शहर व जिल्हा मुस्लिम धर्मीय तांबोळी व अत्तार जमात यांच्या वतीने जात पडताळणी प्रमाणपत्रास घेऊन तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी ज्येष्ठ समाजसेवक ख्वाजा हुसेन अत्तार, कय्यूम तांबोळी, युनुस तांबोळी, रियाज अत्तार, पत्रकार युनुस अत्तार, हमीद तांबोळी आदी उपस्थित होते। आपली प्रतिक्रिया देताना समाजसेवक ख्वाजा हुसेन अत्तार म्हणाले की ख्वाजा हुसेन अत्तार मुस्लिम धर्मीय तांबोळी अत्तार समाज संस्थेचा एक प्रमुख कार्यकर्ता आज माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देण्यासाठी आलो असता या ठिकाणी मुस्लिम धर्मीय तांबोळी अत्तार समाज संस्थेच्या शैक्षणिक उन्नतीसाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी कार्यालयाकडे अनेक अडचणी निर्माण होतात, म्हणून काही अटी आहेत त्या अटी शिथिल केले पाहिजेत आणि गोरगरीब मुस्लिम तांबोळी समाजातील नागरिकांना अडचणीपासून दूर करावेत या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आलो असता आज सोलापूर जिल्ह्याचे मालक माननीय जिल्हाधिकारी हे सुद्धा जागेवर नाहीत, त्याचबरोबर निवासी उपजिल्हाधिकारी तेही जागेवर नाहीत। म्हणजे हा संताप कुणासमोर व्यक्त करायचा? कारण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे ॲक्शन मोडवर आलेले आहेत, परंतु सोलापूरचा ॲक्शन मोड काय आहे याची परिस्थिती त्यांनी तपासावी आणि सर्वसामान्य माणूस जिल्ह्यातून ग्रामीण भागातून आज ह्या जिल्हाधिकारीकडे आशेने येतो, त्या आशाचं काय होतोय? आज खर्चाची परिस्थिती, प्रवास खर्च एवढं सगळं हेलपाटा करूनसुद्धा आज जिल्हाधिकारी भेटत नाहीत, निवासी उपजिल्हाधिकारी भेटत नाहीत। आम्हाला न्याय मिळायचा तर कुणाकडे अपेक्षा करायची अशी परिस्थिती सर्वसामान्य समाजाची आहे। म्हणून आज आम्ही मुस्लिम धर्मीय समाज संस्थेच्या वतीने आज आम्ही या जिल्हा प्रशासनाचा संताप व्यक्त करून यापुढे सर्वसामान्य नागरिकांची हेलपाटे होऊ नये, कारण घटनात्मक नागरिकांना जी वेळ दिलेली आहे जिल्हाधिकारीची त्या वेळेचे बंधन त्यांनी पाळावेत, त्याचा आदरभाव पाळावा अशी विनंती मुस्लिम धर्मीय समाज संस्थेचे तांबोळी व अत्तार संस्थेचे वतीने करण्यात येत आहे आणि आमच्या मागणीचा महाराष्ट्र शासनाने विचार करावा ही विनंती। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।